ते मला माहीत नाही, कारण फोटो तर मी पण पाहिले. तो दुबईचा आहे की सिंगापूरचा आहे. तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? त्यामुळेच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना, आणि त्याला पकडलं जात नाही. बिनधास्त फिरतो तो. सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, ही पिलावळं कुणाची? हे सत्तेबरोबर असणारी पिलावळं नेहमी महाराजांचा अवमान करत असतात. आपण याच्यावर कारवाई होत नाही. आता तो परदेशात पडून गेला असेल तर मला वाटतं आमची समिती होती गठीत केलेली, त्या समितीचा आजचा दौरा किंवा त्याला परवानगी नाकारली, त्याचं काही कारणच असायला नको. आता आम्ही एकूण कुठलाही पक्ष ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्याची कारणमीमांसा आणि त्याच्यामागे त्या परिसरात जाऊन शांततेचं आवाहन करण्यासाठीच आजची समिती होती. आम्ही काही यांच्यासारखी माती भडकवण्यासाठी आम्ही समिती पाठवली नाही. बजरंग दलाने आणि विश्व हिंदू परिषदेने कबरीसाठी मोर्चा काढावा, त्यातून जे काही वातावरण नागपुरामध्ये तयार झालं, वातावरण बिघडलं, तर याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता होती. पण ते दुर्दैवानं सत्ताधारी तसे वागत नाही आणि शांततेचं आवाहन करण्यासाठी काँग्रेसची समिती त्याला परवानगी नाकारली जाते. म्हणजे याचाच अर्थ की पोलिसांना कुठला तरी दबाव असावा किंवा पोलीस दबावात काम करत असावेत. आम्ही त्यांच्या चौकशीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार नाही. त्यांच्या तपासाच्या दृष्टीनं आम्हाला आता सध्या काही बोलायचं नाही जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही. परंतु अलीकडे माहिती मिळालेली जी आहे त्या माहितीच्या आधारे ही दंगलखोर माणसं जी आहेत दोनही बाजूची बाहेरची होती. दोनही बाजूची ही माहिती आम्हाला आता मिळालेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये नागपूरसारख्या शांत शहराला बाहेरची माणसं आणून अशांत करण्याचा कुणाचा प्रयत्न असेल तर ते सत्ताधारी झोपा काढत आहेत काय, सत्तेत मशगूल आहेत काय? त्यांना या नागपूर शहरातील या घटनेबाबत पूर्वकल्पना जर होती, हे प्री प्लॅन होतं, पूर्वनियोजित होतं, तर मग पोलिसांना सुगावा का लागला नाही? पोलिसांना याबाबतची माहिती का मिळाली नाही? पोलीस यंत्रणा गाफील कशी राहिली? हा खरा प्रश्न या ठिकाणी येतो आहे. मी पुन्हा आवाहन करतोय की आमच्या कमिटीला पाहू द्यावं, परिस्थिती लक्षात आणू द्यावी. जो चुकला असेल, ज्यांनी चुका केल्या असतील, ज्यांचा सहभाग असेल, ज्यांनी दंगल घडवली असेल, त्याला प्रोटेक्शन देण्याचा, त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर कारवाईच व्हावी आमची मागणी आहे. त्याला प्रोटेक्शन द्यावं अजिबात आमची मागणी नाही. नाही, शहराबाहेरूनही काही लोक आल्याची माहिती आता मिळते आहे. दोनही बाजूची लोक ही माहिती सुद्धा आहे. आणि अशा स्थितीमध्ये बाहेरची लोक येऊन, दोनही गटातली लोक बाहेरची येऊन जर नागपूर अशांत करत असतील शहराच्या बाहेरची, तर पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. परंतु शांततेचं आवाहन करणाऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या समितीला अडवू नये ही भूमिका पोलिसांची योग्य नाही. हिंसाचारासंदर्भात कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार घडला अशी चर्चा आदित्य ठाकरेंचा सूर देखील तसाच पाहायला मिळतो. नाही, मला त्या संदर्भात फार काही बोलायची गरज नाही. पण एक सांगतो की 400-350 वर्षापूर्वीची कबर, ती कबर खोदण्यासाठी नागपुरात मोर्चा का निघावा? औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला, त्यांची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि अनेक प्रश्न महत्त्वाचे असताना नागपुरामध्ये या मोर्चाची गरज होती का? नागपुरामध्ये प्रतिकात्मक कबर जाळण्याची आवश्यकता होती का? औरंगजेबाचा पुतळा जाळण्याची आवश्यकता होती का? हा खरा प्रश्न येतो आहे. आणि म्हणून या सगळ्या घटनेमागे जर सत्ताधारीच वातावरण दूषित करण्याचं काम करत असतील, 350 वर्षापूर्वीच्या घटनेला घेऊन, महाराष्ट्रामध्ये यांना औरंगजेब शिवाय आता दुसरा विषयच उरला नसेल, फक्त औरंगजेबाच्या नावानेच यांना मतं मिळवायची असतील आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास संपवायचा असेल, मिटवायचा असेल आणि औरंगजेबाचं उदो उदो करून
त्यांना मतं मिळवायचं असतील तर त्यांनी या प्रकारची भूमिका स्वीकारली असावी असे माझं मत आहे. उपमुख्यमंत्री राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांना टार्गेट कोण करतंय? प्रचंड बहुमत आहे, कोणाची विषाद आहे त्यांना टार्गेट करायची. त्यांना टार्गेट केले तर त्यांच्याच जवळपासचे करतील, दुसऱ्याची काही गरज मला वाटत नाही. अजित पवार यांनी देखील म्हटलं की औरंगजेबाच्या खबरीचा विषय हा आता उकरून काढणं योग्य आहे. पण ते सत्तेत आहेत ना, योग्य नाही म्हणतात. मग मुख्यमंत्र्यांना किंवा कॅबिनेटमध्ये हा विषय घ्यावा आणि त्या ठिकाणी सांगावं. जशी भूमिका आता अजितदादांनी मांडली, खरं म्हणजे गरजच नाही. एक मुख्यमंत्री वेगळे बोलतात, दुसरे मुख्यमंत्री वेगळे बोलतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी असते. अरे तुमच्या दम आहे तर खोदून टाका ना, संपवणं विषय. ज्या दिवशी कबर या महाराष्ट्रातून होईल त्यावेळेस विशालगडावर अफजल खानाची समाधी बांधली गेली. ती जागा कुणी दिली? महाराजांनी दिली. कारण इतरांना माहीत व्हावं की कितीही मोठा बलाढ्य शत्रू असेल तर या मातीमध्ये गाळला जाईल आणि त्याची नोंद त्या ठिकाणी होईल. कोणी पुन्हा हिंमत करणार नाही स्वराज्यावर चालून यायची, ही त्यामागची भूमिका होती. आता तेच जर पुरावे नष्ट करायचं असेल, अफजल खानाची समाधी, औरंगजेबाची समाधी नष्ट करून छत्रपती शिवरायांचा इतिहासच मिटवायचा असेल तर म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव घेतात, परंतु त्यांना तो विचार आणि महाराजांचं कार्य आणि महाराजांना केलेला पराक्रम हा मिटवायचा, हाच त्यांचा उद्देश दिसतो. प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हातावर जयंत पाटील अजित पवार यांची बंधद्वार चर्चा झालेली आहे. परवाच देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची एक जाहीर मुलाखती आपण पाहिली आहे. त्यामुळे काय जयंत पाटलांकडे तुमचं बारीक लक्ष आहे का? तुमचे मित्र आहेत, सहकारी तुमचे आहेत? मला वाटतं की कोणी काही बोललं, चर्चा केली, भेटली. आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेंना. म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची? मला आता अजितदादांच्याकडे काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला. म्हणजे काय आम्ही भेटायचंच नाही? सरकारमधील मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, सीएम, मुख्यमंत्र्यांना मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नाही. काही गोष्टी बोलायच्या असतात विकासाच्या, सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही. केली असेल चर्चा, झाली असेल, आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. प्रशांत कोरटकर कुठेतरी विदेशात संजय राऊत असे बोललेले आहे की आम्ही पण गद्दारांशी कधी भेटत नाही, आमच्याकडे वसंतराव शिवसारखे असे संस्थान पण नाही. नसतील ना, त्यांचे संस्था नाही आहेत. संजय राऊत म्हणतात ते खरं आहे. ज्या साखर कारखान्यावर 10,000 हजार कुटुंब पोचले जातात तिथल्या काय अडचणी असू शकतात. ज्या संस्था चालवतात हजारो पोरांना शिक्षण त्यातून मिळतं, त्या संस्थांचे काही प्रश्न असू शकतात. त्यामुळं ज्यांना त्यांना सोयीचं बोलावं हे योग्य नाही. आणि विरोधक आणि सत्ताधारी ठीक आहेत, पक्ष पुढले हे झालंय, सगळं वातावरण महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु आम्ही काय एकमेकाचे दुश्मन आहोत काय? की सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाचे कपडे फाळायसाठी आणि एकमेकाला भोसकून मारायसाठीच आम्ही एकमेकाच्या विरोधात बसलो काय? त्यामुळे ह्यावर चुकीचं भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. कोरटकर कुठेतरी विदेशात पडून गेल्याची चर्चा आहे. त्यातल्या त्यात आता एक बातमी येत आहे की कोल्हापूर पोलिसांना तपासासाठी नागपूर पोलीस सहकार्य करत. दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो असंही म्हटलं जात आहे. जाणून म्हणून जुने फोटो व्हायरल केले दुबईचे. आता ते मला माहीत नाही, कारण फोटो तर मी पण पाहिले. तो दुबईचा आहे की सिंगापूरचा आहे? तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? त्यामुळंच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना, आणि त्याला पकडलं जात नाही. बिनधास्त फिरतो तो. सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, ही पिलावळं कुणाची? हे सत्तेबरोबर असणारी पिलावळं नेहमी महाराजांचा अवमान करत असतात. आपण याच्यावर कारवाई होत नाही. आता तो परदेशात पडून गेला असेल तर मला वाटतं एका चॅनलने आत्ताच त्याचा उल्लेख मी वाचत होतो. त्या चॅनलने म्हटलं की तुरी देऊन पळाला. जो पोलिसाकडून नेहमी तुरी घेतो बदल्यांसाठी, तो तुरी देऊन कसा पळेल? आणि त्याची ताकद आहे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळायची. पण असेही काही बातम्या करतात, पोलिसांना तुरी देऊन तो नाही पळाला, त्यांनी पोलीस त्याला तुरी देऊन त्याला पळवले असं म्हणलं तर सत्य नाही. ते वास्तविकता सांगत नाहीत.
आणि एवढंही लावून सांगणं करणं योग्य नाही. ज्याने महाराजांचा अपमान केला खरं तर त्याची जीभ छाटली पाहिजे. तो पुन्हा बोलताच कामा नये. छत्रपती शिवरायांचं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे ठेवू नका. अशा पद्धतीनं परवा एक प्राध्यापक वगैरेंचं स्टेटमेंट आलं, साहित्यिक आहेत, त्यांनी उत्तम सावरकरजींच्या पुस्तकातले दाखले दिलेत. त्याच्यावरूनही त्यांना मला कळत नाही की तुम्ही कुणाच्या बाजूने बोलताय. खरं तर सावरकरजींनी, वीर सावरकरांनी पहिल्यांदा महाराजांचा अवमानच केला होता. नंतर त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली. होऊ शकतं. आता यावरून वाद काय असू शकतो. त्यांनी त्या संदर्भात त्यांची भूमिका मांडली, झालेली चूक मान्य केली. आता याही संदर्भात जर पुन्हा वाद होत असतील तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता बाकीचे कामं काही उरले नाहीत. औरंगजेब, कबर आणि हिंदू, मुसलमान, मस्जिद, मंदिर एवढंच करा आणि जनतेला भिकेला लावा. बेरोजगारांना उद्ध्वस्त करा. शेतकरी आत्महत्या करू द्या, मरू द्या. आणि महाराष्ट्राला उद्ध्वस्त करताना तुम्ही हसत राहा आणि औरंगजेब करत राहा. एवढाच त्याचा अर्थ होतो. प्रशांत कोरटकरकडून वेगवेगळे फोटो जे आहेत ते पोस्ट केले जाते आणि तपास जो आहे तो भटकावला जातो. त्याचा सल्लागार कोण असेल आणि त्याला कोण पाठीशी घालत असेल स्थानिक पोलीस सहकार्य करत नाही असा देखील एक आरोप होता. कोणाला सहकार्य करत? नागपूर पोलिसांना नागपूर पोलीस तपासासाठी सहकार्य करत नाही. असं आहे, नागपूरकरचा एक कोरटकर कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांना जाऊन भेटतो, मुख्यमंत्र्यांना भेटतो, अमित शहाजींना भेटतो, पंतप्रधानांशी हातमिळवणी करतो. त्यामुळे नागपूर पोलिसांना माहीत असेल अरे हा फारच जवळचा आहे सत्तेच्या, हात घातला तर आपल्यावर हात घालतील म्हणून घाबरले असतील. कारण तो खुलेआम जो माणूस मोतेवारांची जप्त केलेली काय ती गाडी रोल रॉयल्स 12 कोटीची 15 कोटीची बिनधास्त घेऊन फिरतो, ड्रायव्हिंग करतो, ज्यांनी 50,000 कोटी रुपये महाराष्ट्रातले बुडवले, जनतेचे 22 लाख खातेदारांचे पैसे बुडवले, त्यांची गाडी फिरू शकतो. तो उद्या सीपीना खाली उतरेल आणि ती गाडीचा ड्रायव्हिंग करेल, मै सीपी हो म्हणून. हे झालं, कलेक्टरला मागे बसवेल, आपला गाडी चालवायला लावेल आणि हा कलेक्टर म्हणून बसवेल. सत्तेमुळं गरमी आहे, सत्ता आहे हमारे साथ, तो कोण क्या कर सकता है ही मस्ती जर असेल तर मग पोलीस काय करतील बिचारे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासह 25 माजी संचालकांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. नाशिक बँकेचे काही काळ अध्यक्ष होते. 88ची नोटीस आहे ती. अशा अनेक बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येत असतात. त्यामुळं मला वाटतं की ते काही अडचणीत येतील असं नाही. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 10-15 बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येतात, काही अनियमिततेच्या येतात, चौकशी होते, खुलासा होतो आणि ते तर आता सत्तेत आहेत. त्यामुळे कुणाची वाढ आणि कुणाची अडचण, जनतेचीच अडचण होणार आहे, कुणाची अडचण होत नाही या राज्यात. सगळं देऊन झालं आणि आता देणार नाही म्हणजे काय म्हणते त्याला, राज्य शिल्लक नाही आणि पडक्या वाड्यात राहून मी राज्याचा मालक आहे असं शेलारांचं वक्तव्य आहे. आता आमदार निधीतून जो आहे तो निधी देता येणार असा निर्णय, खासगी शाळांना आता आमदार निधीतून निधी देता येणार असा निर्णय सरकारने घेतला. नाही आहे ना, खाजगी शाळामध्ये सुद्धा मुलं शिकतात की काय, मग त्यात अडचण आहे. खाजगी शाळामध्ये सुद्धा मुलं शिकतात ना, गरिबांची मुलं शिकतात. त्यामुळं जर तिथेही MP देऊ शकतो, मेंबर ऑफ पार्लमेंट, मग आमदारांनी दिलं तर त्यात काय चांगला निर्णय असं माझं मत. आदित्य ठाकरेंनी सल्ला दिलाय की कुठेतरी होर्डिंगचं विद्रुपीकरण थांबायला पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. आम्हीही त्यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहे. काँग्रेसची काय भूमिका, काँग्रेसला काय वाटतं? नाही, आदित्य ठाकरेंची भूमिका आहे, सत्ताधाऱ्यांची आहे आणि कोणालाही काय वाटणार आहे त्यामध्ये. होल्डिंगचं जे विद्रुपीकरण आहे कोणालाही वाटेल ते थांबलं पाहिजे, त्यांच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे. एकनाथ शिंदेवरती काल आरोप झाले आणि भाजप आणि ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं मुंबईमध्ये जे रस्ते बनत आहेत, कॉन्क्रिटीकरण होत आहे, मुंबई खिळखिळी झाली आहे, खोदून ठेवलेले आहे मुंबई. त्यामुळे एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. भाजपचे आणि शिंदे भाजपकडून शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्याकडून शिंदे सेनेवर आरोप झाले. हे सगळं आता मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, एकमेकावर आरोप करत राहायचे आणि त्यांच्यामध्ये फार मोठी गडबाजी आहे. भाजपमध्येही गडबाजी आहे पण ते दिसत नाही, दाखवत नाही.
एक गट त्यांच्या मागे आहे, अमित शहाजींना मानणारा गट त्यांच्या मागे आहे काही लोकांच्या. त्यांना वाटतं की शिंदेचं प्रोटेक्शन करावं आणि जे गट दुसऱ्या CMच्या मागे आहेत त्यांना वाटतं की शिंदेचा बंदोबस्त करावा. असंही राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे. त्यामुळं खरी वस्तुस्थिती ही आहे की मुंबईच्या रस्त्यांची हालत निश्चित खराब झाली आहे आणि त्यावेळेस त्याला आयुक्तही तिथे आहेत. सरकार म्हणून सरकारची साहेबांची जबाबदारी आहे, एकटे शिंदे जबाबदार आहेत असं मी मानत नाही. बीजू हिंदी में जानना चाहेंगे कि आज कांग्रेस की फाइट फैक्ट-फाइंडिंग कमेटी जाने वाली थी दंगल के खिलाफ में, क्या कहना है? अभी मीटिंग भी हुई है. नहीं, देखिए इस बारे में गवर्नमेंट ने अपने पुलिस ने इसकी परमिशन नहीं देना ये उचित नहीं है, ये ठीक नहीं है. हम लोग कोई लोगों को भड़काने के लिए नहीं जा रहे, हम वहाँ पे शांति प्रस्थापित करने को जा रहे हैं. और दंगल के पीछे क्या वजह है ये भी हम जनता से पूछना चाहते थे. हम लोग कोई केवल एक साइड में की बात सुनने के लिए नहीं, तो इस दंगल के पीछे क्या वजह है ये अगर हम लोग एक पॉलिटिकल पार्टी इस तरह से दौरा करते हैं तो इसमें दिक्कत क्या है, पुलिस को क्या छुपाना है और पुलिस को विरोध करने की वजह क्या है ये पुलिस स्पष्ट करे. हम लोग कोई वहाँ पे तेल में अंगार लगाने के लिए नहीं डाल रहे किसी के ऊपर. तो मुझे लगता है कि प्रेशर के अंदर में कांग्रेस के शिष्टमंडल को इसीलिए पुलिस ने परमिशन नहीं दी. दिशा सलियान मामले में जिस तरह से आरोप हो रहे हैं, अचानक से दिशा सलियान मामला जो है वो ये सामने कहाँ से आ गया और इस पर आपके सहयोगी पार्टी के नेताओं पे आरोप हो रहे हैं. दिशा सलियान मामले में क्या भूमिका है कांग्रेस की? नहीं, क्या भूमिका होने का सवाल ही नहीं. एक बार CBI से बढ़कर SIT बड़ी है क्या? अब हमारी देश की संस्था कौन सी बड़ी है? CBI. CBI ने अगर क्लीन चिट दिया है तो उसको बार बार कुरेदने की जरूरत क्या है? जब कोई मामला हाथ में नहीं होता तो ये मामला आ जाता है. अब कबर चली नहीं, बाबर चला नहीं तो बाबर नहीं चला, कबर चली नहीं, औरंगजेब चला नहीं तो दिशा सलियान आ गई. बाकी मुद्दों को भटकाने के लिए इस तरह से नए नए मुद्दों को सामने लाकर लोगों को गुमराह करने का काम यह केवल हो रहा है. मुझे लगता है कि इसमें आदित्य का कोई संबंध नहीं है. नागपुर की जो घटना है उसमें सरकार फेल्योर हुई है सर? नहीं, नागपुर की घटना बोले तो सरकार फेल्योर है, पुलिस भी फेल्योर है, प्रशासन भी फेल्योर है. जब पुलिस को 1.5 घंटे से पुलिस को बुलाया जा रहा था 2 घंटे से, तब पुलिस क्यों नहीं पहुंची? ये इतना बड़ा हादसा नहीं होता था. और जब ये औरंगजेब के कब्र को जलाया जा रहा था, वो हरा कोई कलर का उसके ऊपर कोई दरगे की चादर थी ऐसा सुना है, सच क्या है मुझे नहीं मालूम, बस जो देखा है फोटो उससे मैं बता रहा हूँ. तो उस वक्त अगर पुलिस वो करने नहीं देती और वहाँ पे पुलिस बंदोबस्त तगड़ा करते तो ये आगे का बात जो हुई है उस बारे में पुलिस को रोकने के लिए पर्याप्त पुलिस बंदोबस्त वहाँ पे रखने की आवश्यकता थी. आपने कहा है कि उसमें दोनों तरफ बाहर से आए हुए लोग थे ऐसा. हाँ, ये तो मालूमात हो रही है. अब पुलिस भी बोल रही है. देखो वहाँ पे कितना कॉन्ट्राडिक्ट ये स्टेटमेंट आ रहे हैं इनके. वो हमारे उप मुख्यमंत्री शिंदे जी ने बोला कि वहाँ पेट्रोल पंप था, वहाँ तो था ही नहीं. और जो पत्थर थे पहले प्री प्लान से, तो CP ने कहा कि वो पत्थर तो कोई मकान के पत्थर है जमा के वाले. तो इससे क्या है कि देखो किसी समूह को किसी धर्म को टारगेट मत करो. जो दोषी है, हिंदुस्तान तो सबके लिए है, किसी का एक का नहीं है. तो इस तरह से न्याय की भूमिका रखो, कानून से काम होना चाहिए, कानून से कार्रवाई होनी चाहिए, ये हमारी भूमिका. क्या औरंगजेब की कब्र पे जो जिस तरह से माहौल बन रहा है उनकी कब्र बनाना फेंक देना चाहिए, ये सही से नहीं, कब्र उखाड़ने से क्या होगा? बच्चों को रोजगार मिलेगा, महंगाई घटेगी, डॉलर की कीमत डॉलर के तुलना में रुपया की कीमत बढ़ेगी क्या? ये सब बकवास बातें हैं. जो कब्र है वो महाराज के इतिहास को, पराक्रम को, एक वो महाराष्ट्र देश को दुनिया के सामने वो कब्र इतिहास को दोहराता रहता है, इतिहास को याद दिलाती रहती है. जिसने 27 साल महाराष्ट्र के भूमि पर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महारानी ताराबाई, इनको पूरी जिंदगी उसने गवा दी, फिर भी स्वराज्य को नष्ट नहीं कर पाए. तो उसकी वो एक याद है कि देखो तुम पूरी जिंदगी लगा दोगे तो भी इस स्वराज्य पे आंच नहीं आ सकती, ना तो हमको हरा सकते हैं. ये मैसेज देने वाली वो कब्र है. और इससे कोई फायदा होगा 350 साल पहले के कब्र को खोद के? मुझे इसमें केवल और केवल राजनीति दिखती है और धर्म के नाम पर रोटियां सेकने का काम
यही इसमें से दिखता है। कल अमित शाह ने संसद में कहा है आतंकवाद नक्सलवाद ये पुरानी सरकार की देन है। ऐसा है, अमित शाह जी आज जो बोल रहे हैं वो उस पीरियड में होते तो वो क्या करते, इसका भी जवाब मिलना चाहिए। सवाल यही है कि आतंकवाद हो ये हो, अरे इस देश में कांग्रेस ने 2 पंतप्रधान गवाए हैं, शहीद हुए हैं। किसके लिए? देश के लिए। नेहरू जी का इतिहास जरा याद करिए कि पूरी जिंदगी उन्होंने और पूरी प्रॉपर्टी उनके पिताजी ने देश के लिए पूरी दे दी थी। उस वक्त उस समय में देश को चलाना, जेब खाली थी, अब जेब भरी है तो बातें होती है, जेब खाली थी तब देश को चलाया, जीरो से हीरो बनाया था। तो ये बातें जो होती है ये राजनीतिक तौर पर आरोप प्रत्यारोप की बातें होती है, इसमें सच्चाई कुछ नहीं होती। महाराष्ट्रामध्ये 75,000 उद्योग, छोटे मोठे जे दुकानाचे उद्योग आहेत ते बंद पडले कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर। त्यातला सर्वाधिक देशात सर्वाधिक छोटे मोठे उद्योग बंद पडण्याचं महाराष्ट्रातच आकडेवारी पुढे आहे। त्यामुळे याकडे कसं बघता? कोविड याला सगळ्यात मोठं कारण होतं असं रिसर्चनं म्हटलं आहे। नाही ना, महाराष्ट्रात कोविड होता, 18 महिने महाराष्ट्रामध्ये कोविडमध्ये आमचं सरकार त्यावेळेस आम्ही अडचणी संकटात मात करून चालवलं। अनेकांचे जीव त्या ठिकाणी गेले, प्रयत्न काय केलेत हे सगळ्यांची नोंद घेतली, म्हणजे केंद्राने घेतली, सगळ्यांनी घेतली, देशाने घेतली, जगाने घेतली त्याची नोंद। पण हे एवढे उद्योग जे काही बंद पडलेत किंवा छोटे मोठे, खरं तर त्यावेळेस आधी लोक स्थलांतर करत होते आणि अशांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता किंवा त्यांना उभं करण्याची आवश्यकता सरकारकडे असायला पाहिजे। आमचा तर काळ कोरोनामध्येच गेला, आमच्याकडे त्यावेळेस म्हणजे तिजोरीमध्ये पैसेच येत नव्हते। आता बिचारी हे जे काही झाले ते खरं आहे की कोरोनाच्याच मुळे झाले। अशांना पुन्हा बूस्ट करण्यासाठी त्यांना, नाहीतर प्रचंड लोकांमध्ये या संदर्भात म्हणजे काय म्हणतात त्याला, व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची पाळी निर्माण होईल। मोदी 30 तारीख को नागपुर में आरएसएस बस लास्ट आरएसएस का संसार बिगड़े हो रहे हैं। माधव नेत्रालय के उद्घाटन के लिए आ रहे, ऐसा हमने सुना है। तो पंतप्रधान कोई आना कोई बड़ी बात नहीं है, वैसे भी पंतप्रधान दुनिया घूमते हैं, तो नागपुर आना आ रहे तो अच्छी बात है, कुछ नागपुर को दे जाए। रहा सवाल आरएसएस के मुख्यालय में जाने का, तो हो सकता है कि आगे की रणनीति के लिए वो जाए, उनकी मातृ संस्था है आरएसएस, ये कोई छुपा थोड़ी है कि आज आरएसएस छाती पे हाथ रख के छाती ठोक के कहती है कि महाराष्ट्र की सत्ता हमने लाई है। जनता ने थोड़ी लाई, आरएसएस ने लाई है। तो ये तो मोदी जी को भी मालूम है कि महाराष्ट्र की सत्ता आरएसएस ने लाई है, तो इसलिए मिलने जा रहे होंगे। पिछले बार में सरकार नहीं आ रही थी, आरएसएस उतरी करके सरकार आई, ऐसे भाजपा के लोग बोलते हैं। तो जनता केवल वोट डालती है, सत्ता तो वो लाते हैं, इसलिए मिलना कोई गलत बात नहीं है।